हाय गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसणार आहे की माती टेराकोटा ज्वेलरीसाठी कशी रेडी करायची. त्यासाठी एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यात आपली माती पूर्णपणे पाण्यात मिसळून घ्यायची. त्याचे लम्स राहता कामा नये. मग एक दुसरं भांडं घ्यायचं, त्यावरती गाळणी ठेवायची आणि एक स्वच्छ कपडा त्या गाळणीवरती ठेवायचा आणि आपण जी माती पाण्यात मिसळून घेतली ती गाळून घ्यायची. हे केल्यामुळे आपल्या मातीत कोणतेही दगड किंवा रेती उरत नाही. ही जी उरलेली माती आहे ती माती नसून ती पूर्णपणे वेस्ट आहे, जे न साफ केल्यामुळे आपली टेराकोटा ज्वेलरी खराब होऊ शकते. जी माती आपण गाळून घेतली आहे ती तशीच ठेवायची. त्यातलं पाणी शांत होऊ द्यायचं. हळूहळू ते पाणी वरती येतं. एकदा का ते पाणी आणि माती शांत झाली की ते पाणी आपण मातीपासून सेपरेट करायचं. पण हे करताना सांभाळून करायचं, ज्याने आपली मातीसुद्धा त्या पाण्यासोबत जाऊ नये. इकडे मी हळूहळू चमच्याने ते पाणी बाजूला काढत आहे, जेणेकरून आपली माती त्यात मिक्स होणार नाही. यातलं पाणी पूर्णपणे काढून झाल्यावरती ही माती अशीच सुकट ठेवायची. ही माती 2 दिवसांनी काही अशी दिसत होती आणि 4 दिवसांनी अशी. पूर्णपणे 8 ते 10 दिवस मी ही माती सुकू दिली आणि याचे रिझल्ट काही असे आहेत. आता ही माती आपण नीट मळून घ्यायची. आपली माती पूर्णपणे तयार झालेली आहे. आता ही माती एका प्लास्टिकच्या पिशवीत नीट गुंडाळून ठेवून द्यायची. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.